सर्वप्रथम अनिसचा हा जो विशेषांक आहे, आपण जो मला वाटतं की मी पूर्वी देखील विशेषांक वाचलाय. हा काही पहिला नाहीये. जसं अ, सर माधव सर म्हटले, तर या अंकाचं प्रकाशन झालेलं आहे या वर्षाच्या विशेषांकाचं असं मी जाहीर करतो. तर ही खरं तर फॉर्मॅलिटी आहे. आणि माझा आक्षेप सर्वप्रथम हा आहे की मी काही प्रमुख पाहुणा वगैरे काही नाहीये. म्हणजे प्रमुख बोलणारा असेल आजच्या कार्यक्रमाचा, पण मी पाहुणा अजिबात नाहीये. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता होतो 2009 ते 2015 पर्यंत मी यूकेला शिफ्ट होईपर्यंत आणि 15 नंतर मी ऑनलाईन कार्यकर्ता झालेलो आहे. तर मी अनिसच्या कामाशी अजूनही जुळलेलो आहे आणि मी माझ्या पद्धतीने जेवढं मला शक्य होईल तेवढं आपलं जे डॉक्टरांचं जे स्वप्न होतं सगळ्या समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये विवेकवाद पसरवावा. तर ते मी माझा प्रयत्न करतो आहे. पण मला जेव्हा तुम्ही अनिसच्या मंचावर असं आणतात, एक अपॉर्च्युनिटी देतात, तेव्हा मला पुन्हा घरी आल्यासारखं वाटतं आणि खूप आनंद वाटतो. आणि मग माझा पूर्वीचा एक जो अनुभव आहे, जे आठवणी आहेत, त्यांना उजाळा मिळतो आणि इट्स गुड फॉर मी. सो थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी टुडे. सर्वप्रथम आपले अध्यक्ष, अनिसचे अध्यक्ष अविनाशजी आणि आपले कार्याध्यक्ष माधव बागवे सर आणि अनिसचे सगळे जे कार्यकर्ते, जे जमिनीवर हजारो कार्यकर्ते आपले काम करतात दिवस-रात्र, वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करतात. अगदी कोविड असो किंवा शाळेतली कामं असोत, जागृतीचे किंवा आरोग्यासंदर्भात असो, जे आपण बघतो आहोत सगळे लोक वेगवेगळ्या मंचावर काम करतात. माझं काम विशेष दिसतं कारण मला एक मोठा प्लॅटफॉर्म कोविड काळात मिळाला आणि मग मी बोललो की ते बऱ्याच लोकांना पसरतं, हजारो लोकांना. पण असे आपले असंख्य कार्यकर्ते जमिनीवर रोज काम करतात आणि ते खूप महत्त्वाचं काम आहे. तर या सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. अनिसच्या अंकाविषयी बागवे सर बोललेच डिटेल, त्यामुळे मी त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही. पण हा अंक मी चाळला, मला कालच मिळाला तो आणि मी तो सगळा वाचणार आहे. आणि त्यातले जे दिग्गज जे लेखक आहेत, म्हणजे ज्यांची पुस्तकं मी वाचत असतो, यशवंत मनोहर सरांची पुस्तकं माझ्या लायब्ररीमध्ये आहेत आणि मी आत्ता रिसेंटली एक त्यांचं पुस्तक वाचत होतो. जयदेव डोळे सर, सुभाष वारे सर तर आपले चळवळीतले कार्यकर्तेच आहेत. या सगळ्यांचं आर्टिकल्स याच्यामध्ये आहेत. हे खूप मौल्यवान आर्टिकल आहेत आणि मी सगळे वाचणार आहेत आणि मी सगळ्यांना आवर्जून जे लोक हा कार्यक्रम बघणार आहेत नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम सोशल मीडियावर, त्यांनी सगळ्यांनी अनिसचा हा जो अंक आहे वार्षिक विशेषांक नोव्हेंबर-डिसेंबर 2022 हा नक्की विकत घ्या आणि अनिसचं जे अंधश्रद्धा निर्मूलन जे वार्तापत्र आहे, पत्रिका, हे मुखपत्र आहे अनिसचं. हे तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे वर्षभराची देणगी देऊन ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याची डिटेलही तुम्हाला मिळतील. अनिसचं जे फेसबुक वेबसाईट आहे, मी हवं तर माझ्या सोशल मीडियावर ते कसं सबस्क्राईब करायचं त्याचे डिटेल्स पाठवतो आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. खूप रिच अनुभवातून आणि अभ्यासातून लिहिलेले चांगल्या चांगल्या लेखकांचे, कार्यकर्त्यांचे आर्टिकल्स याच्यात येतात. तेव्हा तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरातल्या मुलाबाळांना देखील वाचायला हे अंक द्या. तर वळूयात आता माझ्या विषयाकडे. मला जरी असा विषय सरांनी एक दिला होता, बागवे सरांनी, की अशा-अशा विषयाला धरून बोल. तर मी विचार केला की मी जरा जनरल असं मतमांडणी करीन. विवेकवादाबद्दल, रॅशनॅलिझमबद्दल, क्रिटिकल थिंकिंगबद्दल, धर्माबद्दल, राजकारणाबद्दल फार काही बोलत नाही. धर्म जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे भारतामध्ये आणि धर्मामुळेच भारत एकेकाळी गुरु होता. धर्मामुळेच होता आणि धर्माच्या नावाने जे काय चाललेलं आहे त्यामुळेच भारत रसातळाला देखील गेला. आणि आपण जे आता चालवलेलं आहे सगळ्यांनी डॉक्टरांच्या स्वप्नातून आणि त्यांच्या पुढाकाराने जे सुरू झालेली चळवळ, ही या धर्माच्या नावाने जे प्रकार चालले आहेत, ज्या रूढी चालल्या आहेत, अनिष्ट परंपरा चालल्या आहेत आणि त्याला जोडून इतर ज्या अंधश्रद्धा चालतात आरोग्यात वगैरे समाजात, यांना एक स्टॉप प्रिव्हेन्शन व्हावं यांचं, त्यातून होणारी पिळवणूक थांबावी म्हणून आपण काम करतो. तर या संदर्भात खरं म्हणजे मी या मार्गाला कसा लागलो, तर अनिसचा आणि माझा संपर्क 2009ला आला. 2009ला मी भारतात आलो इंग्लंड सोडून. त्यावेळेला माझा अनिसशी संपर्क आला. त्याआधी मी इंग्लंडमध्ये राहिलेलो होतो.
त्याच्या आधी माझं शिक्षण मी एक खेड्यात जळगाव जिल्ह्यात एरंडोल आणि पाचोऱ्याच्या बॉर्डरला एक गाव माझं आहे दहिगाव म्हणून, तिथे मी वाढलो. एका सुरुवातीला गरीब कुटुंब होतं माझं, नंतर मध्यमवर्गीय झालो आणि माझी आई शिकलेली होती 12वी पर्यंत, वडीलही 12वी पर्यंत शिकलेले होते. पण मी खूप लकी होतो की माझ्या म्हणजे मला मला जो मुद्दा सांगायचा आहे की माझे वडील जे होते ते खूप विवेकवादी आहेत, म्हणजे होते म्हणजे ते आहेत अजून, आणि ते विवेकवादी आहेत आणि त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव झाला. म्हणजे कसे विवेकवादी होते मी त्याचं उदाहरण सांगतो. मी आता मध्यंतरी मागच्या महिन्यात वगैरे त्यांच्याशी बोलत होतो आणि मी त्यांचं बालपण त्यांना विचारत होतो की माझे आजोबा कसे वारले, आणि मग लोक जे आम्हाला सांगायचे की तुझ्या आजोबांना करणी केली होती कोणीतरी, आमच्या खानदेशात त्याला मूठ मारली होती असं म्हणतात, आणि मग ते पोथी वाचन करत होते आणि त्यावेळेला ते मटण खाऊन गेले होते, त्यामुळे मग ते तसे त्यांना त्यामुळे ती देवाची करणी झाली आणि मग त्यामुळे ते मेले. आमच्या वडिलांना मी विचारत होतो की तुम्हाला काय आठवतं, माझ्या आजोबांना पोथी वाचताना मटण खाऊन गेले म्हणून करणी झाली आणि ते वारले. तर ते म्हणले की हे सगळं खोटं आहे म्हणले, मी काय असं म्हणत नाही. कारण मी त्यावेळेला पण लोक म्हटले होते असं असं, पण मी काय त्यावेळेला लोकांना सांगितलं होतं की मला असं काही वाटत नाही, मी असं मानत नाही. आणि मग मी त्यांना विचारलं की सगळे लोक त्यावेळेला म्हणत होते, तुम्ही 9वीतच होतात, तरी सुद्धा तुम्ही कसं असं खात्रीलायक म्हणत होते की नाही ही काही करणी केलेली नाहीये. तर ते मला सांगत होते की आमच्या वेळेला म्हणे आमच्या शाळेमध्ये दहीगावला सोनवणे मास्तर होते आणि सोनवणे मास्तर आम्हाला सगळ्यांना सांगायचे की हे करणी करणं आणि बाहेरचं आणि अंगात येणं हे सगळं खोटं असतं, असं काही नसतं. आणि त्यामुळे मग मला ठाम असं माहित होतं की माझ्या वडिलांना कोणी करणी केली नाही, त्यांना आजार झाला, लकवा झाला आणि ते मेले. तर हे झालं सोनवणे मास्तरांचं उदाहरण. आणि त्याच्यामुळे मग आमच्या घरामध्ये असे गुरु, बाबा, सद्गुरू, बैठका, माऊली हे जे प्रकार चालतात हे कधीच झाले नाहीत. आमच्या घरी कुठलेही असं होम, हवन असे मोठे धार्मिक उत्सव वगैरे काही झाले नाहीत, की ज्याच्यासाठी कर्मकांड करावे लागतात. मग पुढे माझं ॲडमिशन तालुक्याच्या ठिकाणी एरंडोलला झालं. एरंडोलला मला पण असे सोनवणे मास्तर भेटले. त्यांचं नाव वेगळं होतं, त्यांचं नाव होतं डी. व्ही. कुलकर्णी आणि दुसरे होते एक धनगर सर. तर डी. व्ही. कुलकर्णी आमचे मुख्याध्यापक होते आणि कुलकर्णी सरांनी आम्हाला वर्गात ते इंग्लिश शिकवायचे, पण इंग्लिश बरोबर आमचं प्रबोधन पण करायचे. आणि ते सांगायचे की माझे जेव्हा वडील वारले म्हणे, तेव्हा सगळ्यांनी मला आग्रह केला की आपण श्राद्ध करूया, तू टक्कल केलंच पाहिजे, केस दिलेच पाहिजेत. आणि मला ते पटतच नव्हतं म्हणले की मी केस दिल्यावर माझ्या वडिलांना कसं काय तिकडे स्वर्ग मिळेल आणि त्याचा काय संबंध. म्हणून मी केस दिलेच नाही माझ्या वडिलांना. आणि समाजाने मला खूप टीका केल्या, खूप त्रास झाला मला, तेव्हा नातेवाईकांकडनं त्रास झाला. आणि मग नंतर म्हणे मला असंच केसांचा जरा त्रास होत होता, मी जाऊन आपल्या न्हाव्याकडे जाऊन टक्कल करून आलो. तर लोक मला म्हणायला लागले की आता तुमचं कोण मेलं घरामध्ये. तर असा एक विद्रोही शिक्षक आम्हाला त्यावेळेला मुख्याध्यापक म्हणून मिळाला. दुसरे एक शिक्षक होते धनगर सर, त्यांच्याकडे मी इंग्लिश शिकायला जायचो आणि ते आम्हाला नेहमी एक गोष्ट सांगायचे की म्हणे मी खूप गरिबीत वाढलो, माझ्या लहानपणी मला शेतात जावं लागायचं आणि शेतात राखण करावं लागायचं आणि लोकांनी सांगितलेलं होतं की या आंब्याच्या झाडावर भूत असतं आणि मला काही ते पटायचं नाही म्हणले. मग मी एक दिवस त्या आंब्याच्या झाडावर रात्री गेलो आणि तिकडून मी त्या झाडावर मोठा दगड मारून फेकला म्हणले. तर तिथून असे अनेक पक्षी उडत उडत गेले, पण भूत काही बाहेर आलं नाही. आणि तेव्हापासून माझी सगळी भीती नाहीशी झाली. तर अशा प्रकारचे जे शिक्षक असतात की जे मुलांच्या मनावर बिंबवतात की हे भूत, कर्मकांड, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा, बाहेरचं अंगात येणं वगैरे, हे शिक्षक खूप महत्वाचे असतात आपल्या जडणघडणीमध्ये आणि मला हे योग्य वेळेला मिळाले. मग पुढे मेडिकल कॉलेजमध्ये अशी विद्रोही मित्रांची टीम होती की ते धर्माची चिकित्सा करत. मला एक मित्र आठवतो माझा, एक IAS ऑफिसर झाला तो पुढे, नंतर आता त्याने सोडले जॉब, डॉक्टर विजय पिंगळे, मेडिकल कॉलेजचा मित्र माझा. त्याने मला प्रश्न केला होता की संग्राम तुला माहित आहे का म्हणे भगवान बुद्धाने सर्वज्ञ झाल्यानंतर त्याला काय आढळून आलं. तर मला काही नीट उत्तर सांगता नाही आलं. तर तो म्हणला की त्याने सगळ्या गोष्टी बघितल्या आणि बुद्धाला असं दिसून आलं की आपण हे जे सगळं मानतो, इथे असा देव आहे, तिथे परमेश्वर आहे, आत्मा परमात्मा, हे असं काहीच नाहीये, असं त्याला आढळून आलं. अगदी सोप्या भाषेत त्याने सांगितलं की बुद्धाने असा अनुभव केला की असं काही एक्झिस्ट करत नाही.
अशा प्रकारचे चॅलेंज करणारे, चिकित्सा करणारे मित्र आयुष्यात आले, तर मग आपण पण त्यांच्या सारखा विचार करायला लागतो आणि मग आपणही त्याच्या खोलात जायला लागतो आणि मग पुस्तकं मदत करतात. अशा वेळेला योग्य वेळी पुस्तकं मिळाले, की त्याच्याने मदत होते. मग मी यूकेमध्ये आलो. इथे तर इतके वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे लोक बघितले, वेगवेगळ्या मान्यतेचे लोक बघितले आणि नास्तिकांचा भरणा आहे. मी ज्या देशात राहतो वेल्समध्ये, इथे 40% लोक धर्मच मानत नाहीत, नास्तिक आहेत. मग असे सगळं बघितल्यानंतर एक विचारसरणी बदलली. मग मी भारतात 2009ला आलो. त्यावेळेला काही आपल्या अनिसचे कार्यकर्ते संपर्कात आले, काही फुलेशाह आंबेडकरी कार्यकर्ते संपर्कात आले. मग अजून वाचत गेलो. त्यातून एक डेव्हलपमेंट झाली. तर मला हा प्रवास सांगायची इच्छा याच्यासाठी झाली, की हे विवेकवाद, रॅशनॅलिझम डेव्हलप होण्यासाठी आपल्या घरामध्ये देखील असा एक बाप किंवा अशी आई आवश्यक आहे, की जे म्हणतात, की मी हे करणी आणि हे कर्मकांड ह्या गोष्टी मानत नाही. आपल्या शाळेमध्ये देखील एखादा सोनवणे मास्तर सारखा, डी.व्ही. कुलकर्णी किंवा धनगर सरांसारखे शिक्षक असावेत, की जे या सगळ्या गोष्टींना चॅलेंज करतात आणि मुलांना विवेकवादाकडे, रॅशनॅलिझमकडे बेसिकली विचार करायला भाग पाडतात. अशा आणि मग असे काही मित्र आपल्याला मिळावेत, की जे या गोष्टींना चॅलेंज करतात. अशी पुस्तकं वाचायला मिळावीत आणि मग अनिस सारख्या संघटनांच्या संपर्कात आपण आलो, की आपोआप हा विवेकवाद डेव्हलप होतो, अंधश्रद्धा दूर होतात. तर हे सगळ्यांनी अशा गोष्टी शोधाव्यात. असे मित्र शोधावेत, की जे विवेकवादी आहेत. त्यांच्या मध्ये बसून या गोष्टींवर चर्चा करावी. पुस्तकं वाचावेत. अंधश्रद्धेसंदर्भातले, सायन्स संदर्भातले पुस्तकं वाचावेत आणि अशा चळवळी आंदोलनांमध्ये सहभागी व्हावं. असा मला हा माझा थोडक्यात प्रवास मुद्दाम जे जनरल व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगायचा होता. तर आता पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये, की अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखी एक समिती, एक चळवळ आज 21व्या शतकात भारतात काम करते. सर म्हटले, की युगांडामध्ये देखील अशा प्रकारच्या अपप्रवृत्ती आहेत आणि तिथेही आता हा असा कायदा साठी प्रयत्न चाललेले आहेत. प्रयत्न बहुतेक कायदा मान्य झाला असं सर म्हटले. तरी फार चांगली गोष्ट आहे. परंतु आज देखील 21व्या शतकात अशा प्रकारच्या चळवळींचं, समित्यांचं काम चालतं. ही खरं दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे ही अभिमानास्पद गोष्ट नाही. आपण समाजामध्ये परिवर्तन करतो आहोत आणि समाजात त्यामुळे फायदा होतो आहे. दिस इज नाईस थिंग. परंतु आपल्याला हे करावं लागतंय हे दुर्दैवी आहे. आणि ते सुद्धा कुठे भारतासारख्या देशामध्ये, की ज्याला विश्वगुरु म्हटलं जाईल एकेवेळी. आणि विश्वगुरु कशासाठी म्हटलं जाईल त्याला, तर आपल्याकडे जगातले पहिले विद्यापीठ होते, युनिव्हर्सिटीज. जगात कुठेही युनिव्हर्सिटीज नव्हत्या त्यावेळेला. आपल्याकडे तक्षशिला, नालंदा, वल्लभी, विक्रमशिला, उदंतपुरी यासारख्या वेल नोन टॉप युनिव्हर्सिटीज होत्या. या युनिव्हर्सिटीजमध्ये कॉम्पिटिशन होती वेगवेगळ्या विषयामध्ये. म्हणजे जर एखाद्याला हेल्थ मध्ये एज्युकेशन करायचं असेल, अध्ययन करायचं असेल, तर कुठल्या युनिव्हर्सिटीत जायचं, तत्वज्ञान शिकायचं तर कुठे, धर्म शिकायचा तर कुठे, अशा प्रकारची कॉम्पिटिशन या युनिव्हर्सिटीजमध्ये होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कॉम्पिटिशन होती, की मी ज्या युनिव्हर्सिटीला सुरू केलंय, जिला सपोर्ट करतो, ती चांगली की तुमची चांगली. हे प्रेस्टिज इश्यू होता त्यावेळेला आणि त्यातून हा विश्वगुरु झालेला होता. आणि याचं मूळ जे होतं हे धर्माच्या तत्वज्ञानात होतं. ह्या भगवान बुद्ध असेल किंवा त्यावेळच्या जे तत्वज्ञानी निर्माण झाले यांच्या तत्वज्ञानातून या युनिव्हर्सिटीचा विकास झाला होता. आणि आपण आज 21व्या शतकात धर्माशी संबंधित ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धांबद्दल लढतो आहोत. आणि त्यासाठी आज देखील आपले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे मारले जातात, पानसरे मारले जातात, कुलवर्गी मारले जातात आज 21व्या शतकात. या गोष्टी 400 वर्षापूर्वी होत होत्या. म्हणजे इटालियन जो ॲस्ट्रॉनॉमर होता त्याला 400 वर्षापूर्वी इथल्या रोमन कॅथलिक चर्चने त्रास दिला होता. कशासाठी? तर तो धर्मावर आक्षेप घेत नव्हता. तो फक्त एक ॲस्ट्रॉनॉमी मधलं फॅक्ट सांगत होता, की पृथ्वी ही सेंटरमध्ये नाही, सूर्य सेंटरमध्ये आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. आणि ते बायबलमध्ये वेगळं लिहिलेलं आहे, की पृथ्वी सेंटरमध्ये आहे, ती फिरत नाही, बाकी सगळं तिच्या भोवती फिरतं. एवढंच फक्त तो चॅलेंज करत होता, तरी त्याला तेव्हा त्रास झाला. मात्र आपल्याकडे आजही अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धावर बोललं तर लोकांचा जीव घेतला जातो. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आपण
हे कशामुळे झालं? म्हणजे जिकडे ज्या देशामध्ये एक बुद्ध होतो, एक व्यक्ती या अध्यात्माच्या, मनाच्या, शरीराच्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवातून जाणतो आणि लोकांना सांगतो, की असं तुम्ही जर मन शुद्ध केलं, मन तुम्ही एक स्थिर केलं, तर तुम्हाला शांती मिळेल, मन तुमचं शांत होईल, शुद्ध होईल आणि तुम्हाला या सगळ्या तुमच्या अस्तित्वाचा, या विश्वाच्या अस्तित्वाचा उलगडा होईल. हाच सनातन धर्म आहे. याच्या पलीकडे दुसरा कुठला धर्म नाही. इतकं सोपं त्याने तत्वज्ञान सांगितलं. त्याच्यासाठी काय करा म्हणला, की तुम्ही त्याच्यासाठी सदाचरण करा, शील पाळा, मन केंद्रित करा म्हणजे समाधी लावा आणि प्रज्ञेचा अभ्यास करा. आता ही प्रज्ञा खूप महत्वाची आहे. प्रज्ञा याच्यासाठी महत्वाची आहे, की प्रज्ञेचा अर्थ असा आहे, की पकारेन जानातेति पज्ञा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या अंगातून एखादा विषय जाणणे, अनुभव करणे म्हणजे प्रज्ञा. आणि याला मॉडर्न सायन्समध्ये, मॉडर्न एज्युकेशनल सिस्टममध्ये क्रिटिकल थिंकिंग असं नाव आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या विषयावर क्रिटिकली थिंक करायचं, वेगवेगळ्या अँगलने त्याच्यावर विचार करायचा, चर्चा करायची, प्रश्न विचारायचे, वादविवाद करायचा आणि मग त्यातून जे तुम्हाला अनुभवेल, तुम्हाला जे वाटेल ते त्याचं अनालिसिस, त्याला क्रिटिकल अनालिसिस, क्रिटिकल थिंकिंग असं म्हटलं. हे 2600 वर्षापूर्वी आपल्याला बुद्धाने सांगितलं, की तुम्ही वेगवेगळ्या अंगाने तुमचं स्वतःचं सत्य जाणणे म्हणजे प्रज्ञा. आता या प्रज्ञेचे 3 प्रकार त्यांनी सांगितले. पहिली जी प्रज्ञा आहे, की ती फक्त ऐकणे, वाचणे, पुस्तकातनं वाचणे किंवा एखादा गुरु बाबा आपल्याला ज्ञान देतो, त्याला म्हटलं श्रुतमय प्रज्ञा. दुसरा प्रज्ञेचा प्रकार त्यांनी सांगितला, की तुम्ही चर्चा करा, चिंतन करा, मनन करा, तिला चिंतनमय प्रज्ञा म्हटलं. आणि तिसरा प्रकार सांगितला, की तुम्ही प्रत्यक्ष अनुभव करा आणि त्याला भावनामय प्रज्ञा म्हटलं. आता असा हा प्रवास होता, की ज्याच्यातून आपले त्यावेळचे जे धर्माचे तत्वज्ञानी होते, ते लोकांना सांगत, की तुम्ही हा मार्ग अवलंबला तर तुमची दुःखातून मुक्ती होईल, तुम्हाला सत्याचा साक्षात्कार होईल आणि याच्याने समाजामध्ये शांती येईल. आणि ती तशी आली देखील. त्यावेळेला सम्राट अशोक असेल किंवा सम्राट कनिष्क असेल, यांनी या मार्गाचा अवलंब केला. समाजामध्ये शांती आली, युद्ध थांबले, कलह थांबले, विषमता कमी झाली, भरभराट जो समाज जो होता तो भरभराट झाली समाजाची. शेती, उद्योग, व्यापार वाढले, सैन्य वाढलं परंतु युद्ध वाढले नाहीत, सेफ्टी वाढली, आरोग्य क्षेत्रात मोठं काम झालं, हॉस्पिटल झाले, वेटरनरी दवाखाने त्यावेळेला सम्राट अशोकाच्या काळात झाले. इतकी प्रगती झाली. विद्यापीठं, टॉपच्या युनिव्हर्सिटीज त्यावेळेच्या या काळामध्ये विकसित झाल्या. सम्राट अशोक, भगवान बुद्धापासून ते अगदी 10व्या शतकापर्यंत युनिव्हर्सिटीज डेव्हलप होत होत्या. तर हा विकास झाला कारण लोक प्रत्यक्ष जो मार्ग सांगितलेला होता शांतीचा, कलह नको, युद्ध नको, शांती, आणि तो सत्याचा जो मार्ग सांगितलेला होता, विवेकाचा मार्ग सांगितलेला होता, तो लोकांनी फॉलो केला. म्हणून त्यावेळेला सोने की चिडिया झाली, विश्वगुरु झाला देश. मग लोकांनी हे सोडलं. म्हणजे जो मार्ग सांगितला आहे, अनुभवातून हे सत्य स्वीकारा, लोकांनी अनुभव सोडला आणि फक्त चर्चा, वादविवाद सुरू राहिली. मग भरपूर पुस्तकं लिहिले गेले, त्याच्या वादात फक्त चर्चा आणि वादामध्ये सगळा वेळ जाऊ लागला. पुढे चर्चा आणि वाद पण सोडला लोकांनी, चिंतन करणंही सोडलं. फक्त श्रुतमय, फक्त वाचन करायचं, ऐकायचं आणि त्याच्यातच समाधान मानायचं. मग याच्यामध्ये पुढे व्यावहारिकता आली. म्हणजे ह्या सगळ्याचं सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाला तेव्हा त्याने सगळ्यांना स्पष्ट सांगितलं होतं, त्या भाषेमध्ये सांगितलं होतं, धम्मेन वनिचरे. म्हणजे हा जो मार्ग तुम्हाला सांगितलेला आहे धर्माचा, याचा व्यवसाय करू नका, हा फ्री मध्ये द्या लोकांना. परंतु पुढे लोक निर्माण झाले, त्यांनी याचा व्यवसाय केला, पौरोहित्य सुरू झालं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दक्षिणा घेणे, लूटमार आणि मग धर्माचं ते सगळं स्वरूप शतकानुशतक बदलत गेलं आणि लोकांचा छळ धर्माच्या नावाने त्या माध्यमातून होत गेला. म्हणजे जे तत्वज्ञान जगाला शांती देणारं, आपल्याला विश्वगुरु बनवणारं, ते तत्वज्ञान एवढं भ्रष्ट केलं की त्याने लोकांना त्रास व्हायला लागला आणि अशा प्रकारे हे बदललं. आता तुम्हाला साधं उदाहरण मी यातलं देतो. आपल्याकडे भगवान बुद्धाचा एक शब्द आहे, नामरूप. आणि तुम्ही नामरूपचं दर्शन करा असं भगवान बुद्ध सगळ्यांना सल्ला देतात, त्यांचे जे फॉलोअर आहेत त्यांना. आता नामरूप याचा अर्थ असा आहे, मूळ अर्थ, नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर.
म्हणजे तुमचं शरीर आणि तुमचं मन याचा तुम्ही अनुभव करा, स्वतः अनुभव करा. आता मी म्हटलो की प्रज्ञेचे 3 प्रकार आहेत: अनुभव करणे, चिंतन मनन करणे आणि फक्त ऐकणे, ऐकणे वाचणे. तर लोकांनी याचा अनुभव करणं, दर्शन स्वतःच्या स्वतः अनुभव करणं सोडलं. भावनामय प्रज्ञा सोडून दिली. मग याचं फक्त चिंतन मनन. मग नाम म्हणजे काय? तर नाव. रूप म्हणजे काय? तर असं रूप, देवाचं रूप. म्हणजे त्याची एकतर प्रतिमा किंवा त्याची मूर्ती आणि या नामाचा जप करणे आणि त्या प्रतिमेचं दर्शन करणे. असं त्याचं विद्रूप रूप तयार झालं. म्हणजे लोकांनी स्वतःचं सत्य जाणायचं सोडलं आणि बाहेर ते गेलेत. आणि पुढे तर हे पण गेलं आणि फक्त त्या प्रतिमेचं किंवा त्या मूर्त्यांचं दर्शन घेणे. मग त्या दर्शनासाठी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जाणे, वेगवेगळ्या मंदिरांना जाणे, अशा प्रकारचा हा पूर्ण धर्मच भ्रष्ट झाला. आणि त्याच्या नावाखाली कर्मकांड, हा यज्ञ, तो विधी, ते पौरोहित्य, ते कर्मकांड, हे सगळं त्यातून वाढलं. आणि त्यातून जनतेची जी पिळवणूक आहे ती होत राहिली. आणि त्या पिळवणुकीच्या विरोधात जेव्हा आपण आवाज उठवतो त्यावेळेला लोकांना तो धर्म वाटतो. ते म्हणतात आमच्या धर्माच्या विरोधात तुम्ही बोलता. परंतु हा धर्मच नाही मुळात. ते जे करतायत, ते जेव्हा मूर्तीच्या समोर बसून कर्मकांड करतात, ते जेव्हा प्रतिमेच्या समोर बसून वेगवेगळ्या गोष्टी करतात, हा मूळ धर्मच नाही. मूळ धर्म कधीचा विसरलेत ते? शेकडो वर्षापूर्वीच ते विसरलेत. कारण या प्रज्ञेचा, ही प्रज्ञा काय आहे ही विसरले. लोकांना प्रज्ञेचा अर्थच माहित नाहीत आणि फक्त वरून म्हणतात की आम्ही सनातन धर्मी आहोत. सनातन धर्माचा मूळ गाभा प्रज्ञा आहे. आणि सनातन धर्म आज असा होऊन बसला आहे की त्याचे लोक, तुम्ही त्यांना जेव्हा आपले विचार मांडता, जागृती करता, तेव्हा ते खून करून टाकतात लोकांचा, तुम्ही त्यांना विचार सांगायला गेलेत तर. म्हणजे धर्म कुठे गेला बघा. की लोकांना सगळ्या दुःखांच्या पलीकडे नेणारा, दुःखातून बाहेर काढणारा सनातन धर्म. आणि आता सनातन धर्माच्या नावाने लोकांचे खून पाडले जातात, त्यांना धमक्या दिल्या जातात. हा असा बदल जो धर्म भ्रष्ट केला लोकांनी, हा मूळ शुद्ध स्वरूप न राहिल्यामुळे झालं. तर मला असं वाटतं की धर्माची चिकित्सा याच्यामुळे आवश्यक आहे. जेव्हा डॉक्टरांना प्रश्न विचारला जायचा की तुम्ही धर्माबद्दल फारसं बोलत नाही, तुम्ही फक्त अनिष्ट रूढी आणि प्रथांबद्दल बोलतात. तर माझं असं मत आहे की डॉक्टरांचा गोल तोच होता, परंतु धर्मावर डायरेक्ट अशा पद्धतीचं बोलणं ही त्यावेळेला योग्य वेळ नव्हती. त्यावेळेला समाज जेव्हा 30-40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी या प्रकारची जनजागृती सुरू झाली, तेव्हा समाज तेवढा जागृत नव्हता. म्हणून फक्त अंगात येणं, करणी करणं, या ज्या गोष्टी होत्या अनिष्ट, याच्याबद्दल बोलणं इथपर्यंत समाज ऍक्सेप्ट करत होता. तरी सुद्धा त्यांचा खून झाला. अनेकांना त्रास होतो, ट्रोल होतात लोक, शिव्या मिळतात, धमक्या मिळतात. मात्र आता सोशल मीडिया, इंटरनेट यामुळे याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे आणि धर्माची चिकित्सा ओपनली, ऑनेस्टली झाली पाहिजे आणि रिस्पेक्टफुली झाली पाहिजे. म्हणजे एखाद्या धर्मामध्ये एखादी गोष्ट चुकीची आहे तर ते त्यांना न हिनवता आदराने त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणून त्यासाठी मी हे धर्माचा जे भ्रष्ट झालेलं जे रूप आहे याचा थोडक्यात एक आढावा घेतला. तर मला आचार्य रजनीश आणि पुन्हा भगवान बुद्ध यांची उदाहरणं देऊन, हे लोक जे असतात आपल्या समाजामधले, जे बहुतांश लोक आहेत, हे एखाद्या गोष्टीच्या अति आहारी का जातात? म्हणजे त्यांना कळतं की हे बरोबर नाहीये, ही अंधश्रद्धा आहे, याने आपलं भलं होत नाहीये, पण तरी देखील ते करत राहतात. तर अशा प्रकारच्या लोकांविषयी आचार्य रजनीश जे होते, रजनीश ओशो, यांनी त्यांच्या व्याख्यानांमध्ये अनेक वेळा बोललेले आहेत ते, आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये देखील याच्याबद्दल त्यांनी बोललेले आहेत. तर इथे नो हाऊ टू लिव्ह हे एक चॅप्टर आहे त्यांच्या एका पुस्तकामधलं, द आर्ट ऑफ डाईंग मधलं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत. ते म्हणतात की 2 प्रकारचे लोक आहेत. पहिला जो ग्रुप आहे तो ग्रुप हा सांकाम्य आहे. ते नेहमी एक फादर बघत असतात की आमचे गुरु, माऊली, सद्गुरू हे आमचे, म्हणजे हेच आध्यात्मिक क्षेत्रातले गुरु. त्यांना राजकीय क्षेत्रात पण तसंच एक बॉस, बिग बॉस हवा असतो की तो बिग बॉस म्हणजे ग्रेट, तो सांगेल तसं किंवा ती माता सांगेल तसं. तर हे अक्षरशः त्या व्यक्तीसमोर नतमस्तक होतात, त्याचे गुलाम होतात, त्याचे अंधभक्त होतात. त्या अशा प्रकारचे लोक हे गुलामगिरीच्या मानसिकतेचे. आणि आचार्य रजनीश ओशो म्हणत की बहुतांश समाजातले मेजॉरिटी लोक हे असेच असतात. इस्पेशली आता भारतासारख्या देशामध्ये तर आपण बघतो समाजामध्ये
म्हणजे त्यांच्या गुरुने रेप केलेला आहे असं कोर्टात प्रूव्ह होतं आणि त्याला जेलमध्ये पाठवलं जातं, तरी ते म्हणतात की नाही ते चुकीचं आहे, आमचे गुरु महानच आहेत. त्यांचा गुरु हा वेगवेगळ्या स्कॅन्डल्समध्ये अडकलेला असतो, त्याच्यावर केसेस प्रूव्ह झालेले असतात, त्याचे व्हिडिओ समोर येतात, तरी देखील ते म्हणतात की नाही हे खोटं आहे, हे चुकीचं आहे, आम्हाला नका सांगू. हे अंधभक्त झाले, हे अंधश्रद्धाळू गुलाम मानसिकतेचे लोक आहेत. दुसरा जो ग्रुप आहे ते म्हणतात आचार्य रजनीश ओशो, ते असे लोक आहेत की समाजामध्ये जे चाललंय त्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा. मग ते चांगलं असो वाईट असो, म्हणजे धर्मात असं सांगितलंय का, मग ते आम्ही ऐकणार नाही, आम्ही त्याला विरोध करू. असे लोक समाजात भरपूर आहेत. आणि नास्तिकतेच्या नावाखाली मी बरेचसे लोक बघतो, ते बऱ्याचशा चांगल्या गोष्टींना देखील नाकारतात. असं अच्छा बुद्धाने असं म्हटलंय का, नाही मग आम्हाला नाही मान्य. अच्छा भगवद्गीतेमध्ये असं सांगितलंय का, मग आम्हाला नाही मान्य. अच्छा इस्लाममध्ये याच्यात बायबलमध्ये इकडे तिकडे असं म्हटलंय, मग आम्हाला नाही मान्य. त्याची टिंगल टवाळी करायची आणि त्यांना असं वाटतं की ते विद्रोही आहेत. आचार्य रजनीश ओशो म्हणतात की हे विद्रोही नाही आहेत, हे प्रतिक्रियावादी आहेत. ते म्हणतात की तुम्ही विद्रोही व्हा. खरे विद्रोही हे मध्यम मार्गी असतात, हे विवेकवादी असतात. समाजामध्ये काय चाललंय किंवा पुस्तकांमध्ये काय दिलेलं आहे ते याचा विचार न करता त्यांना जे योग्य वाटतं की हे योग्य आहे अशा पद्धतीचं ती मांडणी करतात आणि ते तसे जगतात. असे विद्रोही झाले पाहिजेत लोक. मला वाटतं की अनिसचा जो पाथ आहे तो परफेक्ट आहे. आपण आपला स्टँड हा विवेकावर आधारित करतो. कुठे काही दिलंय म्हणून त्याला विरोध करायचा किंवा काहीतरी चाललंय म्हणून त्याला सपोर्ट करायचा असं न करता आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण स्टँड घेतो आणि अशा लोकांची संख्या समाजामध्ये वाढली पाहिजे असं आचार्य रजनीश म्हणत. मग हे जे लोक असे आपल्या गुरुला शरण जातात, मातांना मावल्यांना शरण जातात किंवा पॉलिटिकल लिडर्सला शरण जातात आणि काही विचार करत नाहीत, आपले बुद्धीचे ज्या झापड असतात ते पूर्ण बंद करून घेतात, काही ऐकायला तयार नसतात, असे लोक शरण का जातात याच्यासाठी मला भगवान बुद्धाचं उदाहरण द्यायचं पुन्हा. भगवान बुद्धाच्या बद्दल एक फेमस त्यांचं जे मार्गीय आहेत, बुद्ध मार्गीय, त्यांच्यामध्ये आहे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि असं म्हटलं जातं. परंतु अनेकांना हे माहीत नसतं की बुद्धाने असं म्हटलेलं आहे की आत्तशरणं नन्य शरणं. आत्त म्हणजे फक्त स्वतःला शरण जा, न अन्य शरणं, दुसरं कोणालाही शरण जाऊ नका. हे भगवान बुद्धाचं वाक्य आहे. मग बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे खोटं आहे का, ते नाही, ते सुद्धा बुद्धाच्याच साहित्यातलं आहे. तर याचा अर्थ असा असतो की बुद्ध बनण्यासाठी ज्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत त्या क्वालिटीजला तुम्ही शरण जा, म्हणजे त्या स्वीकारा मनापासून. धम्म म्हणजे हा जो सत्यशोधन पाथ आहे तुमच्या स्वतःविषयीचा, या मार्गासाठी जे आवश्यक गुण तुमच्यात आहेत त्या गुणांना तुम्ही शरण जा. आणि संघ म्हणजे हे जे कलेक्टिव्ह जे संघ जो ग्रुप आहे, मुक्तीसाठी, दुःख मुक्तीसाठी, सत्यासाठी प्रयत्न करणारे लोक, यांच्या जे गुण आहेत ते गुण तुमच्यामध्ये आहेत, ते विकसित होण्यासाठी तुम्ही तुमच्या आतल्या गुणांमध्ये त्यांना शरण जा. बाकी कोणाला शरण जाऊ नका, तुम्हाला स्वतःला शरण जा. आणि आचार्य रजनीश हेच म्हणतात की हे लोक जिकडे तिकडे शरण जातात, सांगकामी असतात, जो जसं सांगेल तसं ऐकतात. एखाद्या गुरुने सांगितलं, बाबाने सांगितलं, एखाद्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आमच्या सरांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, माझ्या वडिलांनी सांगितलं, आणि तसंच वागतात, स्वतःच ऐकत नाहीत. ते विसरतात की त्यांचं आयुष्य हे त्यांचं आयुष्य आहे, त्यामुळे त्यांना त्यांचा विचार केला पाहिजे हे विसरतात. म्हणून हे महत्वाचं आहे की आपण आपल्याला कोण काय सांगतंय, आपल्या ग्रंथांमध्ये काय लिहिलंय याची चिकित्सा होणं महत्वाचं आहे. म्हणून धर्माची चिकित्सा होणं महत्वाचं आहे. आता इकडे इंग्लंडमध्ये आणि इतर अनेक वेस्टर्न कंट्रीजमध्ये रिलिजियस एज्युकेशन नावाचा विषय इकडे शाळांमध्ये आहे. अगदी लहान वयापासून आहे, प्राथमिक शाळा, हायस्कूल यांच्यापासून आहे. तर याच्याबद्दल भरपूर इकडे वादविवाद झालेले आहेत पूर्वी, की मुलांना रिलिजियस एज्युकेशन कशासाठी शिकवायचं, त्यांना काय गरज आहे. मग रिलिजियस एज्युकेशन शिकवायचं तर मग कोणता रिलिजन शिकवायचा, कारण इथले बहुतांश लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत आणि आता बहुतांश लोक तर धर्म सोडतायत, म्हणजे ते नास्तिक होत आहेत. मग याच्याबद्दल भरपूर इकडे वादविवाद झालेत. धार्मिक जे गुरु आहेत, लीडर्स आहेत, त्यांना बोलवलं गेलं, पालकांना बोलवलं गेलं, धर्माचा ज्यांचा अभ्यास आहेत अशा लोकांना बोलवलं गेलं आणि इथली पॉलिसी ठरवली गेली आहे.
तर यांच्या गव्हर्नमेंटचा असा स्पष्ट मत आहे की रिलिजियस एज्युकेशन हे मुलांना कंपल्सरी दिलंच पाहिजे. म्हणजे कोणकोणत्या धर्मांमध्ये काय काय तत्व आहेत, त्यांची पुस्तकं कुठली आहेत, त्यांच्यामध्ये काय काय चांगलं आहे, दोन वेगवेगळ्या धर्मांमध्ये काय काय साम्य आहे, काय काय फरक आहे, या सगळ्या गोष्टीचा मुलांना अभ्यास करू द्या. अगदी बेसिक लेवलला. ते काय खूप डिटेलमध्ये भगवद्गीता किंवा बायबल, कुराण सांगत नाहीत. बेसिक जे आहेत या गोष्टी कळू द्या. म्हणजे एका ख्रिश्चन मुलाला हे समजू द्या की भारतातून आलेला एखादा हिंदू जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्याच्या मान्यता काय आहेत, त्याला काय चालतं, काय चालत नाही, का असं आहे, कोणत्या टेक्स्टबुकमध्ये असं दिलेलं आहे त्यांच्या, हे त्यांना समजू द्या. एखादा मुस्लिम घरातला व्यक्ती असेल तर तो त्याचं बॅकग्राऊंड त्यांना समजू द्या की याच्या कुराणमध्ये काय लिहिलेलं आहे, इस्लाम धर्म काय असतो, याच्यात काय चांगलं असतं, काय वर्ज्य असतं. तर हे याच्यामुळे या मुलांना एक क्रिटिकल थिंकिंग येतं, सहिष्णुता येते. तर आपल्याकडे बऱ्याचशा लोकांना सलाम अलेकुमचा अर्थच माहित नसतो. आपलं 15% पॉप्युलेशन हे मुस्लिम आहे आणि बहुतांश हिंदू लोकांना जर विचारलं की सलाम अलेकुमचा अर्थ काय, तर त्याला माहित नसतो. तर हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मुलांना बेसिक लेवलला धर्माचं ज्ञान, वेगवेगळ्या संप्रदायांचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे. आपल्याकडे देखील हे झालं पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन इकडे पश्चिमी देशांमध्ये यांची जी रिलिजियस एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये ते म्हणतात की त्याच्यावर चर्चा देखील करू द्या मुलांना. म्हणजे काय चांगलं आहे, काय चांगलं नाहीये याच्याबद्दल मोकळं ओपनली बोलू द्या. पण रिस्पेक्टफुली ते बोलणार. म्हणजे एखाद्याला समजा हिंदू धर्मामधली वर्णव्यवस्था मान्य नसेल तर त्याने ते मांडावं, परंतु मान ठेवावा. ते अपमानजनक पद्धतीने सांगू नये, असे इथे मुलांना सांगितलं जातं. म्हणजे मग मुलं ते लहानपणीच त्यांना ते भान येतं की आपण जेव्हा इंडियामध्ये जाऊ, टुरिस्ट म्हणून जाऊ किंवा व्यवसाय करायला जाऊ, त्यावेळेला तिथे वेगवेगळ्या वर्णाचे असतात, ते असे वेगळ्या वेगळ्या देवांना मानतात, देवता मानतात, त्यांच्या अशा प्रथा आहेत. ते असे बीफ खात नाहीत तिथले हिंदू लोक. मुस्लिम जे आहेत ते बीफ खातात, पण ते पोर्क खात नाहीत, डुकराचं मटण खात नाहीत, त्यांना दारू चालत नाही. अशा प्रकारच्या जेव्हा अंडरस्टँडिंग मुलांना येतं तेव्हा ते सहिष्णू होतात, ते मॅच्युअर होतात आणि मग ते एकमेकाशी डील करताना त्यांना प्रॉब्लेम येत नाही. त्यांच्यामध्ये असं नसतं की अरे आपण 5 ख्रिश्चन आहोत आणि तो एकच हिंदू आहे, मग त्याला वेगळं करा, त्याला चान्स देऊ नका. तर ते तसं कोणाच्या मान्यतेवरून, कोणाच्या धर्मावरून, कोणाच्या पॉलिटिकल बिलीफवरून लोकांना वेगळं करण्याचं प्रमाण इकडे नगण्य आहे. माझ्या तरी बघण्यात कुठे आलेलं नाही. आता मी एवढा विद्रोही आहे तरी आपले भारतीय जे लोक आहेत इथे त्यांच्यामध्ये ते मला कधीच असं डिस्क्रिमिनेट करत नाहीत. भारतातले जे लोक आहेत इकडे माझ्या परिसरातले अगदी कट्टर धर्माला मानणारे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, आमचे मित्रमैत्रिणी आहेत, पण आमच्यामध्ये कुठलाही मनमुटाव नाही. आम्ही एकमेकाला रिस्पेक्ट करतो. तर हा जी टॉलरन्स डेव्हलप होतं हे आपल्या समाजामध्ये खूप आवश्यक आहे. जे महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की एकाच घरामध्ये ख्रिश्चन, मांग, ब्राह्मण हे सगळे राहावेत. एक सुनबाई ती ख्रिश्चन असावी, आईची धार्मिक मान्यता वेगळी असावी, वडिलांची वेगळी असावी, असं वातावरण आपल्याकडे देखील आलं पाहिजे, सहिष्णू झालं पाहिजे. म्हणून धर्माची चिकित्सा, धर्माचं जे एज्युकेशन आहे हे आपल्या मुलांना लहान वयामध्ये दिलं पाहिजे. मात्र हे इम्पार्शियली दिलं पाहिजे. म्हणजे जी शिकवणारी शिक्षक मंडळी आहेत यांनी शिकवताना त्याच्यामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे. मुलांना मोकळं वाचू दिलं पाहिजे, मोकळं सांगितलं पाहिजे. शिक्षक भेदभाव करतील शिकवताना तर मग त्याला काही अर्थ उरणार नाही. तर असं मला वाटतं. त्यामुळे ही जी ओपननेस, ऑनेस्टी लोकांमध्ये येईल आणि मग आपला समाज जो असहिष्णू आपल्याला दिसतोय आता की कोविडमध्ये पण हिंदू आणि मुस्लिम कोविड झाला, कोविडचा हिंदू वाढ, मुस्लिम वाढ आपण बघितला भारतामध्ये काही ठिकाणी आणि टार्गेट केलं गेलं लोकांना. तर हे जे आहे हे होऊ नये. आपली सोसायटी मॅच्युअर व्हावी म्हणून मुलांना धार्मिक एज्युकेशन हे दिलं गेलं पाहिजे, असं माझं मत आहे. आता शेवटचा मुद्दा जो मला बोलायचा आहे तो म्हणजे क्रिटिकल थिंकिंग जे आहे की जे आता मॉडर्न एज्युकेशनचं हे जे वेस्टर्न युनिव्हर्सिटीज आहेत, इथे वेस्टर्न हायस्कूल्स, प्रायमरी स्कूल्स, इकडे सगळीकडेच क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल अनालिसिस या गोष्टीला खूप महत्व आहे. तुम्हाला काही लोकांना आठवत असेल की मी कोविडमध्ये जेव्हा व्हिडिओ करायचो त्यावेळेला मी काही स्टडीज पब्लिश झालेत त्याच्याबद्दल बोलायचो आणि त्या स्टडीबद्दल माहिती थोडक्यात सांगायचो की या स्टडीमध्ये असं असं केलंय, पण स्टडीचे असे असे प्रॉब्लेम्स आहेत, हा जो प्रयोग त्यांनी केला याचे प्रॉब्लेम्स आहेत.
तर याला क्रिटिकल अनालिसिस म्हणतात. क्रिटिकल अनालिसिस ऑफ द रिसर्च पेपर. म्हणजे हा पेपर जेव्हा पब्लिश झालेला आहे तर यातला जो स्टडी केलेला आहे हा बरोबर केला आहे का, त्यांनी नंबर ऑफ पेशंट्स जे टेस्ट केले ते बरोबर आहेत का, त्यांनी 2 ग्रुपची तुलना बरोबर केलेली आहे का, रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल असं जे आम्ही म्हणतो, आणि मग त्यांनी जे फाइंडिंग आल्या ते कन्क्लुजन मध्ये बरोबर कन्क्लुजन काढलेलं आहे का, की फाइंडिंग वेगळं आणि कन्क्लुजन वेगळं, आणि केलं काय वेगळं आणि कन्क्लुजन वेगळंच काढलंय. अशा प्रकारे आम्ही त्या सायंटिफिक जो एक्सपेरिमेंट असतो त्याचं अनालिसिस करतो. असं अनालिसिस हे प्रत्येक विषयाचं झालं पाहिजे. म्हणजे मुलांना, हे जी नवीन पिढी आहे आपली, या पिढीला हे सगळा ॲटिट्यूड त्यांचा चेंज झाला पाहिजे. जे सांगितलंय त्याला प्रश्न करू नका. जे 4 वर्ण असे असे ब्रह्मापासून निर्माण झाले, तोंडातून ब्राह्मण आले, बाहूंमधून क्षत्रिय आले, मांडीमधून वैश्य आले आणि पायातून फूटमधून शूद्र आले, आणि अंत्यात जे आहेत तर ते काय कुठून आले माहित नाही. हा जो कन्सेप्ट आहे याच्याबद्दल कोण म्हणतं की नाही हे कर्मानुसार, कोण म्हणतं जन्मानुसार. लोकांना, मुलांना हे प्रत्यक्ष काय काय दिलेलं आहे, कुठल्या कुठल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे, त्या मुलांना काय वाटतं, असं शक्य आहे का, कशावरून आलं असेल, याच्याबद्दल बुद्धाने काय म्हटलं आहे, याच्याबद्दल विवेकानंदांनी काय म्हटलंय, असं ओपन आणि ऑनेस्ट त्यांना इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. दिस इज क्रिटिकल अनालिसिस. मग बायबलमध्ये काही गोष्टी आहेत, इस्लामच्या कुराणमध्ये काही गोष्टी आहेत दिलेल्या, ह्या सगळ्याच त्यांना ओपनली आणि प्रामाणिकपणे जर अभ्यास करू दिला आणि चर्चा करू दिली आणि ऍक्सेप्ट केलं की हो, वर्णव्यवस्थेमुळे जी विषमता निर्माण होते ही चुकीची आहे, किंवा इस्लाममध्ये काही गोष्टी त्यांच्या ज्या आहेत, अच्छा हे त्यावेळेला चांगलं होतं, आता हे लागू होत नाही, हे चुकीचं आहे. बायबलमध्ये त्यांनी ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी ऍक्सेप्ट केल्यात. ज्या गोष्टीसाठी गॅलिलिओला त्यांनी छळलं होतं कॅथलिक चर्चने, त्यांनी ऍक्सेप्ट केलं. 350 वर्षानंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं की गॅलिलिओ वॉज राईट आणि वी वेर रॉंग. असं धर्माचे जे मेन लोक आहेत, लीडर्स आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांनी हे मान्य केलं पाहिजे. आपल्याकडे शंकराचार्यांनी मान्य केलं पाहिजे की मनुस्मृतीमध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये जे चातुर्वर्ण दिलेलं आहे ते चुकीचं आहे, आम्ही आता त्याचं समर्थन करत नाही. कारण ह्या काही गोष्टी काढल्या तर धर्मामध्ये चांगल्या गोष्टी आहेत अनेक, त्या लोकांना समजू द्या. म्हणजे मग धर्माचा विरोध करणारे, द्वेष करणारे लोक कमी होतील, आपोआप टॉलरन्स लोकांचा एकमेकाप्रती वाढेल. आता इस्लाममध्ये डिवोर्स द्यायची एक प्रक्रिया आहे, किती छान आहे. जर तुमचा आपसात पटत नसेल तर डिवोर्स देऊन टाका. ही कुठल्याच दुसऱ्या पंथामध्ये, मॉडर्न जे पंथ आहेत त्याच्यामध्ये नाही, हिंदूंमध्ये नाही. हिंदूंमध्ये तर एका बाईने लग्न केलं की तिला दुसरं लग्न करायची परमिशन नाही परत, ती त्या नवऱ्याचीच गुलाम होते. मग त्याच्यामुळे आपल्याकडे महिलांना तुच्छ लेखलं जातं, त्याच्यामुळे आपल्याकडे हुंडा द्यावा लागतो, त्याच्यामुळे हुंडाबळी होतात, त्याच्यामुळे आपल्याकडे स्त्रीभ्रूण हत्या होतात. म्हणजे एका धार्मिक तत्वामुळे हे सगळं होतं. मग त्याची चिकित्सा नको का करायला आपण, आणि म्हणायला पाहिजे की येस दिस इज रॉंग. आणि हे काय पूर्वीचं नाहीये, पुरातन. आपल्याच धर्मग्रंथांमध्ये जेव्हा पांचाली 5 नवरे करते, आणि आता जर आपण म्हणलं की 2 नवरे बाई, आपल्याकडे 2 बापाचा असं म्हणतात आणि ती शिवी समजली जाते. पण त्यावेळेला पांचालीचा जर एखादा मुलबाळ असेल तर त्याला 5 बापाचा हे नॅचरल होतं ना, कारण तिला 5 नवरे होते. तर हे जे आहे हे लोकांनी ओपनली याची चिकित्सा केली पाहिजे. आणि हे क्रिटिकल अनालिसिससाठी मुलांनी प्रश्न विचारणे, चर्चा करणे, ओपन प्लॅटफॉर्म्सवर याच्याविषयी बोलणे, हे प्रकार जास्तीत जास्त आयोजित झाले पाहिजेत, असं मला मॉडर्न टाइम्समध्ये असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मग हा जो वाद सुरू आहे, हे जे चाललेला आहे आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, ह्याच्यामध्ये हा ज्ञानाचा प्रसार होईल. मध्यंतरी मी एक व्हिडिओवर बोललो होतो की ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून कशा आले, हे कुठून आलं, तर हे प्रत्यक्ष बुद्धाने म्हटलेलं आहे, हे बुद्ध साहित्यातली गोष्ट आहे. पण ही आपल्याला माहीतच नाही. ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून निर्माण झाला ही बुद्ध साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात आधी हे बुद्ध साहित्यात सापडतं. पण मग त्याचा अपभ्रंश असा झालाय की पुढे मग या बाहूमधून झाला आणि पायातून झाला, या सगळ्या गोष्टी ऍड केल्या गेल्या. जर आपण ओरिजिनल गोष्टीची चिकित्सा केली तर मग आपल्याला डुप्लिकेट कुठून आलं, भ्रष्ट कसं झालं, या गोष्टी कळतात आणि समाजामध्ये याच्याप्रती ज्ञान वाढतं. आणि मग आपल्याला ब्राह्मणांनाही सांगता येतं की बाबांनो हे असं आलं, तेही स्वीकारतात की हो हे असं आलं, आणि त्यातून मग समाजातलं वितुष्ट कमी होतं.
वादविवाद कमी होतात, असहिष्णुता कमी होते. गाय आपण पूर्वी खाल्ली, मग ती कशी बंद झाली याची जेव्हा चिकित्सा ओपनली करू आपण, तेव्हा मग आपल्याकडे जो गाय बीफ आणि नो बीफ हा जो वाद आहे तो जाणार. आपला समाज मॅच्युअर होणार. नाहीतर मग आपण गायीवरून राजकारण करत जाऊ, गायीवरून लोक मारले जातील. तर हे बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आपलं आता अनिसचं इथून पुढे काम जे आहे ते तर सगळ्या ॲस्पेक्ट्सने चाललेलंच आहे. माझं आपले अध्यक्ष अविनाशजी आणि कार्याध्यक्ष माधव बागवे सर आणि सगळे आपले पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांना एक आव्हान माझं आहे की आपण क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल ॲनालिसिस याचा जास्तीत जास्त आग्रह केला पाहिजे. आणि हे शाळांमध्ये प्रायमरी, हायस्कूल किंवा युनिव्हर्सिटी लेवलला क्रिटिकल थिंकिंग हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला गेला पाहिजे आणि त्याचा प्रसार केला गेला पाहिजे असा आपण अनिसतर्फे आग्रह धरावा असं मला वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करतो की आपण आता या दिशेने देखील थोडंसं प्रेशर टाकायला, सिस्टमवर प्रेशर टाकायला सुरुवात केली पाहिजे. मी थांबतो आता. मला तुम्ही बोलायला चान्स दिला आणि मत मांडायला चान्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आयोजकांचं आभार मानतो आणि आपला वार्षिक विशेषांक ज्यांनी काढला इतका सुंदर आलेला आहे तो, त्यांचे पण खूप खूप अभिनंदन आणि आभार आणि थँक्यू सो मच.